मटण कबाब तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ले असतील, पण काळ्या चण्याचे कबाब एकदा खाऊन बघा, अगदी मटणाचे कबाब सारखे लागतात. तर इथे बघा काळे चणे रात्रभर भिजवून घेतले, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं मस्त जाडसर वाटून घेतले. आता हे वाटून घेतल्याच्या नंतर अगोदरच मी 2 बटाटे उकडवून घेतलेले, त्याला मस्त ग्रेट करून घेतले. त्याच्यामध्ये टाकलेला आहे चिरलेला कांदा, कोथिंबीर, 1 कप बेसन पीठ, नंतर टाकलेले आहेत काही ड्राय मसाले, कुटलेली मिरची पावडर, लाल मिरची पावडर, धण्याची पावडर, गरम मसाला, त्याचबरोबर चाट मसाला, टेस्टनुसार मीठ आणि लिंबाचा रस. आता हे सर्व मस्तपैकी मिक्स करायचे आणि एकजीव झाल्याच्या नंतर याला थोडा वेळ साईडला ठेवायचं, कारण इथं करतोय आपण चटणी बनवण्यासाठी इथं मी कोथिंबीर घेतली, आलं घेतलं, हिरवी मिरची, लसूण आणि बर्फ टाकला त्याच्यामुळे, त्याचबरोबर चवीनुसार मीठ. बर्फ टाकल्यामुळे चटणीचा कलर जो आहे ना तो हिरवागार तसाच राहतो. आता इथे कबाब बनवण्यासाठी हातावरती मस्त थोडासा गोळा घ्यायचा, थोडासा प्रेस करायचा, नंतर तव्यावरती तेल टाकून दोन्ही साईडनी छान असं गोल्डन कलर येईपर्यंत मस्त कुरकुरी होईपर्यंत भाजून घ्यायचं.